नमस्कार मैत्रिणींनो, चला नाश्ता करूया. माझ्यासोबतच रेसिपी बनवा आणि नाश्ता करा. तर आता मी इथे 2 वाट्या रवा घेत आहे बारीक. ठीक आहे, 1 वाटी टाकली आहे, हा दुसरी वाटी पण टाकली आहे. 2 चमचे साखर आणि 2 चमचे बेसनाचं पीठ आहे मोठे. दाखवते कोणते. आता यात बेसनाचं पीठ आणि साखर टाकली आहे, तर हा मोठा चमचा आहे तेवढं भरून टाकलेले आहे दोघी. 2 चमचे, 2 चमचे बेसन पीठ, 2 चमचे साखर. हा थोडा मोठा चमचा आहे. आणि तुम्हाला मिठाचा पण दाखवते. मिठाचा छोटा चमचा आहे बघा, त्याच्यापेक्षा हा मोठा आहे ज्याच्याने मी साखर आणि बेसन पीठ टाकलं आहे. तर आता मीठ टाकून घेत आहे. तर नॉर्मल जो पोह्याचा चमचा आहे तोच आहे मिठाचा. 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. आता आपण यात अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून घेणार आहोत. तर मी यात 2 छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत, थोडंसं आलं आणि थोडंसं लसूण घेतलेलं आहे. ठीक आहे, आणि हे बाकी डिश आहे ती तडक्यासाठी आणि पुढे वापरणारच आहोत, ते दाखवतेच तुम्हाला. तर अद्रक लसूणची पेस्ट आपण टाकलेली आहे मिरचीची. आणि 2 चमचे दही घेणार आहे, तेच चमचे ज्याच्याने साखर आणि बेसनाचं पीठ घेतलं आहे तेवढ्या चमच्याभर 2 दही घेतलेलं आहे. आता हे आहे सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबूचं फूल, एवढंच घेणार आहे. अगदी 2 चिमूट घेतलं आहे बघा, तेवढंच लागणार आहे कारण आपण दही घातलं आहे ना. 2 पळी तेल टाकलेलं आहे. तुम्ही थोडे मोठे चमचे 2 टाकू शकताय. ठीक आहे, सर्व जिन्नस छान मिक्स करून घेऊ. आता यात आपल्याला कोमट पाणी टाकायचं आहे. खूप गरम पाणी टाकायचं नाही, कोमट पाणी टाकायचं आहे. तर ते 1 वाटी टाकून घेत आहे. आधी हळूहळू टाकायचं आहे, पण 1 वाटी लागणारच आहे. आणि अजून 1 वाटी मी घेत आहे. तर ती लागत टाकणार आहे, पण ती पूर्ण लागेलच कारण आपण 2 वाटी रवा घेतलेला आहे. तर 2 वाट्या तर मॅक्सिमम लागणारच. मग पुढे जर लागलं तर आपण बघतच आहोत. ठीक आहे, आता दुसरी पण मी टाकून दिली आणि हळूहळू मिक्स करत आहे. त्याच्यानंतर अजून थोडं लागणार आहे कारण पीठ आपलं तेवढं बॅटर हे झालेलं नाही आहे, स्मूथ झालेले नाही आहे अजून. सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आहेत. मग आपण बघूया आपलं कसं झालेलं आहे ते. याप्रमाणे आपलं बॅटर तयार झालेलं आहे. आणि आता आपण 1-2 मिनिट याला झाकून ठेवूया, तोपर्यंत पुढची प्रोसेस करू. आता इकडे मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे. आणि ज्या थाळीमध्ये आपल्याला ढोकळे टाकायचे आहे त्या थाळीला ग्रीस करून घेणार आहे. ह्या प्लेटमध्ये आता मी 2 चमचे तेल टाकलेलं आहे, ते पूर्ण प्लेटमध्ये पसरवून घेणार आहे छान. आणि ही जी प्लेट आहे थोडी स्टीम करण्यासाठी म्हणजेच प्रीहीट करण्यासाठी आपण ह्या स्टीमरमध्ये ठेवत आहोत. आणि झाकण लावून ठेवूया 2 मिनटासाठी. 2 मिनटं आपण प्रीहीट करून घेऊया. आपला 2 वाटी रवा आहे तर त्याला 1 पॅकेट हे इनो लागतं. तर मी इनो वापरणार आहे. आणि यात इनो आपण टाकतो तर हळद टाकू शकतो. ठीक आहे, त्याच्याने ढोकळे लाल होत नाही. तर आपण आता यात थोडीशी हळद टाकलेली आहे, जी आपण छान मिक्स करून घेणार आहोत पूर्ण बॅटरमध्ये. आपण बॅटर 5 मिनिट झाकून ठेवलं होतं आधी सांगितल्याप्रमाणे. तर त्याच्यानंतर रव्याने जे आहे बऱ्यापैकी पाणी हे शोषून घेतलेलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी यात ॲड करावं लागणार आहे. मगच आपण स्टीमरमध्ये ढोकळे ठेवणार आहोत. तर आता थोडंसं पाणी मी टाकत आहे. जेव्हा तुम्ही कराल तेव्हा तुमच्या लक्षात येईलच. आपण चमचा फिरवतो की लगेच आपल्याला कळतं की थोडंसं अजून पाणी लागणार आहे, शोषलं गेलेलं आहे पाणी, असं भरकन पडत नाही आहे चमच्यातून. तर तेव्हाच आपल्याला कळतं आणि आपण पाणी थोडंसं टाकून द्यायचं त्यात. आता बरोबर आहे. आणि त्यानंतर आपल्याला 1 पॅकेट पूर्ण इनोचं टाकून द्यायचं आहे त्यात. आता यात थोडंसं 1 छोटा चमचा पाणी टाकणार आहोत म्हणजे ते ॲक्टिवेट होईल. आणि मग छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला सर्व
बॅटरमध्ये आणि वेळ न घालवता लगेचच आपल्याला आपण तयार केलेलं बॅटर हे या प्लेटमध्ये टाकून घ्यायचं आहे. आता मी यात हे टाकून घेत आहे वाटीनी. जेवढं बसेल तेवढं टाकायचं आहे, कारण थोडी फुलायला पण जागा हवी आहे. त्याच्यामुळे थोडंसं पूर्ण काठोकाठ भरू नका. भरलं तरी चालेल, नाही तरी ते छानच फुलतं. तर तेवढं मी जेवढं बसेल तेवढं यात टाकून घेत आहे. एवढं बसलेलं आहे आणि बाकीचं मी दुसऱ्या बॅचमध्ये करणार आहे. तर आपण आता स्टीमरमध्ये झाकण लावून देऊया 20 मिनिटासाठी. आता बघूया 20 मिनिट झाले आहेत. आता आपले हे ढोकळे खूप सुंदर झालेले आहेत. थंड करत ठेवूया आणि मी दुसरी जी बॅच ठेवली होती तीही बघून घेऊया. आता याप्रमाणे ही दुसरी बॅच मी ठेवली होती आणि तीही छान तयार आहे. तर हेही जरा आपण थंड करून घेऊया. याप्रमाणे सुंदर असे आपले हे ढोकळ्याचं बॅटर जे आहे, ढोकळे जे आहे ते फुललेले आहेत. तर आता थंडही झालं आहे, कापूया. तर याप्रमाणे हळूहळू कापून घ्यायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही खुरपणीने कापता, स्पॅच्युलाने कापता, तेव्हा त्याला थोडंसं तेल लावा, म्हणजे ते छान काप होतात, छान कापले जातात. पण ह्या इडली पात्रात केलेले ढोकळेही आपण बघून घेऊया. तेही खूप छान झालेले आहेत. तर तेही काढून घेऊया आता. आता आपण तडक्याची तयारी करीत आहोत. तर कढईत 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे. 1 चमचा मोहरी आणि 1.5 चमचे तीळ घेतलेले आहे. आता तेलात हे दोनही जिन्नस टाकून घेऊया. तेल छान गरम झालेलं आहे. मिक्स करून घेऊया. आणि मग आता टाकणार आहोत मिरच्या, त्याच्यानंतर कापलेला कढीपत्ता आणि खूप सारी कोथिंबीर. कोथिंबीर खूप विशेष आहे, खूप सुंदर टेस्ट येते याच्याने. तुम्हीही जरूर अशी फ्राय करून कोथिंबीर त्यात टाकून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल. त्यानंतर यात आपण थोडं मीठ घालणार आहोत, मिरचीला लागण्यापुरताच. आता यात आपले हे तयार ढोकळे टाकून घेणार आहोत आणि छान मिक्स करायचे आहेत हे फोडणीमध्ये ढोकळे. जेव्हा तुम्ही टाकाल तेव्हा त्याच्यानंतर खूप सुंदर मिक्स करा, छान मिक्स करा. सगळं मसाला प्रत्येक ढोकळ्याला लागला पाहिजे असा व्यवस्थित तुम्ही मिक्स करा आणि खरपूस मिक्स करा. काढण्याची घाई करू नका, त्याला त्यात खरपूस होऊ द्या, म्हणजे तो टेस्टी होतो. तुम्हीही हा खमंग रवा ढोकळा, कुरकुरीत असा रवा ढोकळा जरूर करून बघा. या पद्धतीने तुम्हाला जमेल, आवडेल. आणि माझ्या रेसिपीज ह्या रोज असतात, मी रोज देण्याची कोशिश करते. तर जरूर बघा. चॅनलला सबस्क्राईब करा आवडल्यास, आणि शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. थँक्यू मैत्रिणींनो. पुन्हा भेटूया उद्या.